त्या दिवशी एकत्र पाहायला मिळणार महाराष्ट्राला एकाच देश. महाराष्ट्रामध्ये सध्या शालेय शिक्षणात हिंदी भाषा सक्तीचा विषय हा सुरू आहे. शालेय शिक्षणात त्रिसूत्री भाषा धोरणाच्या नावाखाली आमच्या लहान मुलांवर मातृभाषेत शिक्षणाचं सोडून द्यावं, ते आमचं आम्ही बघू. एक तिसरी भाषा हिंदीच्या नावानं लादली जाते. हे ओझं आमच्या मुलांना पेलवणार नाही, अशा सर्व भाषा तज्ञांचं मत आहे. फक्त महाराष्ट्रात नाही तर या देशातल्या अनेक राज्यातून ही भूमिका आहे. फक्त हिंदीला विरोध आहे म्हणून आमची भूमिका नाही आहे. आमचा हिंदीला विरोध नाही आहे भाषा म्हणून. पण शालेय शिक्षणामध्ये अशा प्रकारे तुम्हाला महाराष्ट्रात जबरदस्ती करता येणार नाही. गुजरातला यातून वगळलेला आहे नेहमीप्रमाणे. ह्याच्यावर अनेक मराठी भाषिक संस्था एकत्र आल्या आणि त्या काम करतायत. खास करून मराठी भाषेच्या विकासासाठी काम करणाऱ्या संस्थांनी राज ठाकरे यांची भेट घेतली असेल, उद्धव ठाकरे यांना इथे भेटलेले आहे. सरकार सुद्धा आपापल्या पद्धतीनं, ज्याला तुम्ही सादरीकरण म्हणता, प्रेझेंटेशन, आता या सादरीकरणाचं नेपथ्यकार कोण आहे नक्की पडद्यामागे, हा प्रश्न काल माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी विचारला की याचे नेपथ्य कोणाचं आहे. या सादरीकरण जे करतायत सरकार, याविषयी नक्कीच राज ठाकरे यांनी एक कडवड भूमिका मांडली. ती भूमिका माननीय उद्धव ठाकरे यांनी मांडलेली आहे. काल या कृती समितीचे हिंदी भाषा सक्तीची करण्यासंदर्भात, विरोधी करण्यासंदर्भात कृती समिती आहे, त्याचे प्रमुख दीपक पवार आहेत, मराठी भाषेचे एक तज्ञ आहेत. त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह काल माननीय उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मातोश्रीवर चर्चा केल्यावर 7 तारखेला त्या कृती समितीनं सर्व मराठी प्रेमींना आणि मराठी भाषिकांना आंदोलनासाठी आमंत्रित केलं. राज्यभरातलं आंदोलन असेल किंवा मग मुंबईत एका ठिकाणी जमून मोर्चा काढण्याच्या संदर्भातली भूमिका त्यांची होती. मराठीचा विषय असल्यामुळे, मराठी भाषेवर लादणाऱ्या हिंदी सक्तीचा विषय असल्यामुळे काल तात्काळ पत्रकार परिषद